नमस्कार शेतकरी मित्रांनो, 1 रुपयात पीक विमा योजना. 1 रुपयात पीक विमा योजना असताना शेतकऱ्यांना एक कशी का असेना बरी रक्कम मिळाली म्हणायला काय हरकत नाही. कारण शेतकऱ्यांनी भरणाच केलेला नव्हता. जे राज्य सरकार देईल त्याच्या खुशीनं ते घेऊन शेतकरी बसले. परंतु चांगले पैसे मिळाले, मान्य करावं लागेल. कमी जास्त हेक्टरची रक्कम जरी मिळालेली असली परंतु पैसे वेळेवर मिळाले, हा खूप महत्त्वाचा मुद्दा त्या पीक विम्याचा होता. आणि शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांनी यावर्षी खरीप हंगाम 2025मध्ये स्वतःच्या खिशातले पैसे टाकून पीक विमा भरला, तरीही शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही. काहींना मिळाला, कमी मिळाला, काहींना झिरो दाखवतंय. हे सगळं कशामुळं घडलं तर पीक कापणी प्रयोग आधारित पीक विमा, सुधारित पीक विमा योजना. या पीक विमा योजनेला सुधारित पीक विमा योजना हे नाव तुम्हाला योग्य वाटतं का? कारण सुधारित पीक विमा योजना म्हटल्यानंतर कुठेतरी त्या शेतकऱ्यांना फायदा होणं गरजेचं असतं. परंतु हा सुधारित पीक विमा योजना फक्त नावाला सुधारित आहे, परंतु शेतकऱ्याच्या बाबतीत शेतकऱ्यांना खड्ड्यात घालणारा हा पीक विमा आहे. आणि घाटलाच. कारण आजपर्यंत इतकी मोठी अतिवृष्टी या राज्यामध्ये पडलेली नव्हती. खरीप हंगाम 2025मध्ये तितकी मोठी अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांना पीक विम्याचा 1 रुपयासुद्धा मिळाला नाही. अक्षरशः यवतमाळ असो, लातूर असो, बीड असो, छत्रपती संभाजीनगर असो, धाराशिव असो, खूप जिल्हे आहेत, परभणी आहेत. काय पीक विम्याची हालत आहे. अहो, स्वतः शेतकऱ्यांनी पैसे भरलेत. शेतकऱ्यांनी स्वतः पैसे भरून शेतकऱ्यांना अजून पीक विमा मिळालेला नाही. दुसरा हंगाम सुरू होतोय, तरीही खरीप हंगाम 2025चा पीक विमा शेतकऱ्यांच्या पदरात नाही. आणि अपेक्षा होती की हा पीक विमा बदलून जो जुना ट्रिगरचा पीक विमा होता, काढणी पश्चात झालेलं नुकसान भरपाई, नैसर्गिक आपत्तीतून झालेलं नुकसान, पोस्ट हार्वेस्ट, आपत्कालीन जर काही संकट आलं तर अग्रिमची पद्धत, हे 2-3 ट्रिगर राज्य सरकारनं हटवल्यामुळं शेतकऱ्यांचं भलं मोठं नुकसान या पीक विम्यामध्ये झाले. अक्षरशः शेतकऱ्यांना 50,000 ते 54,000 रुपये पीक विमा या शेतकऱ्यांना मिळाला असता. कारण शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीतून झालेल्या नुकसानासाठी क्लेम केला असता, अग्रिमची रक्कम मिळाली असती, पोस्ट हार्वेस्टसाठी क्लेम केला असता. या 2-3 क्लेम करून शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम भरपाई कमीत कमी 50,000 पीक विमा मिळाला असता. परंतु परिस्थिती काय पाहताय तुम्ही? लातूर जिल्ह्यातल्या 5 ते 6 मंडळात पीक विम्याच्या वाटपाला आत्ता सुरुवात झाली असं कळालं. त्याच्यामध्ये 3,000 ते 4,000 रुपये हेक्टर रक्कम टाकतात. म्हणजे ज्या वर्षी शेतकऱ्यांचं भयंकर नुकसान होतं त्या वर्षीच पीक विमा का थांबवला जातो, का कमी दिला जातो असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यावर आलेली आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, या सर्व गोष्टी घडत असताना अपेक्षा होती की यावर्षी ट्रिगरचा पीक विमा येणार. खरीप हंगाम 2025चा जो पीक विमा होता तो पीक कापणी प्रयोग आधारित पीक विमा होता. परंतु यावर्षी खरीप 2026मध्ये काढणी पश्चात नुकसान भरपाई असो, नैसर्गिक आपत्तीतून झालेलं नुकसान असो, या 2-3 ट्रिगर जे आहेत या ट्रिगरच्या माध्यमातून पीक विमा चालू होईल आणि अपेक्षा आहे अजूनही होईल. परंतु राज्य सरकार या गोष्टीला नकार देत आहे. यावरून तुम्ही हे स्पष्ट ओळखा की शेतकऱ्यांना 4 पैसे देण्याच्या बेतात राज्य सरकार नाही. आज 50,000 ते 54,000 पीक विमा खरीप हंगाम 2025चा शेतकऱ्यांना मिळाला असता. तो तर बुडालाच, परंतु आता खरीप 2026 बुडवण्याच्या बेतात राज्य सरकार आहे. कारण 2026मध्ये तर दुष्काळाचं सावट सांगितलं जाते. ह्या पिरियडमध्ये तर हे ट्रिगर लागू असणं गरजेचं आहे. आता म्हणायचं जर म्हटलं शेतकरी मित्रांनो, 2025मध्ये अतिवृष्टी महाभयंकर होऊन राज्य सरकार पैसे द्यायला तयार नाही, तर 2026चा तर विषय वेगळा आहे. कारण अतिवृष्टीमध्ये जेवढे पैसे मिळतात तेवढं पाऊसकाळ कमी असल्यानंतर पीक विमा कमी मिळतो. त्यामुळं जी अपेक्षा आहे अजूनही वेळ गेलेली नाही. यासाठी शेतकऱ्यांनी एकत्रित येणं गरजेचं आहे. 50,000 रुपये ते 60,000 रुपये आपण राज्य सरकारला बुडीत गेलो. कशामुळं बुडीत गेलो?
जर हे ट्रिगर लागू राहिले असते तर हेक्टरी रक्कम इतकी मिळाली असती शेतकरी मित्रांनो. परंतु तो पीक विमा पाण्यात गेला आहे. आता विषय नाही, जितका मिळेल तितका मिळेल, परंतु तोही राज्य सरकार द्यायला तयार नाही, विमा कंपनी द्यायला तयार नाही. ह्या ना त्या कारणामुळं पीक विमा अडवण्याचा प्रयत्न पीक विमा कंपनीकडून केला जातो आहे. मग यासाठी कुणीतरी शेतकरी बोलायला तयार होतात का? कुणीतरी लोकप्रतिनिधी बोलायला तयार होतात का? कुठले सुटले सर्व सत्तेमध्ये जाऊन बसत आहे, परंतु शेतकऱ्याच्या बाबतीत एकही माणूस बोलायला तयार नाही. जे माननीय बच्चूभाऊ कडू आहेत ते पण सत्तेत गेलेत, परंतु त्यांनी तरी कमीत कमी हा पीक विम्याचा मुद्दा हातात घेणं गरजेचं आहे. सध्या कर्जमाफीचा मुद्दा जरी त्यांनी घेतलेला असला, त्यांनी कर्जमाफीसाठी प्रयत्न केलेत, मान्य करावं लागलं. आज बच्चूभाऊ कडू यांच्यामुळं राज्य सरकारला 30 जून ही तारीख द्यावी लागली. परंतु पीक विम्याचाही प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. यासाठी राज्य सरकार, लोकप्रतिनिधी, शेतकरी संघटनेचे नेते, बच्चूभाऊ कडूसारखे नेते यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आता आंदोलनं करून काहीही भागणार नाही. तुमच्या आंदोलनाला कुणीही खात नाही आहे. कुठलाही शेतकरी घराच्या बाहेर निघायला तयार नाही आहे. शेतकऱ्याची मानसिकता पूर्णपणे बदललेली आहे. घरात बसून सर्व व्हावं म्हटल्यानंतर होत नसतं. सर्व शेतकरी एकत्रित येणं गरजेचं आहे. 1-2 शेतकरी जातात, आंदोलनं करतात, तेवढ्यानं काहीही राज्य सरकारवर परिणाम होत नसतो. जोपर्यंत जनसागर शेतकऱ्यांचा आक्रोश राज्य सरकारला कळत नाही आहे, तेव्हाच राज्य सरकार एखाद्या वेळेस काहीतरी निर्णय बदलू शकतं. तो त्यांनाही माहीत झालं आहे, शेतकरी का बाहेर पडत नाही, शेतकरी का आंदोलन करत नाही. आपण जितकी दिली आहे रक्कम तितकी घेऊन शेतकरी बसतो आहे. त्यामुळं राज्य सरकारही याबाबतीत कुठलीही ठोस निर्णय घेत नाही, विमा कंपनीही ठोस निर्णय घेत नाही. अहो, पीक विमा खरीप हंगाम 2025मध्ये इतकं नुकसान होऊन विमा कंपन्याला लाज वाटली पाहिजे. विमा कंपन्या स्वतः म्हणतात की नुकसान कमी आहे. कापणी प्रयोग आधारित पीक विमामध्ये ही मंडळे म्हणजे आक्षेप आहे. अहो, काय चाललं आहे? अहो, शेतकऱ्यांना एका जिल्ह्यामध्ये पीक विमा मंजूर झाला तर सर्वच्या सर्व मंडळामध्ये पीक विमा अगोदर मिळत होता. आता काही मंडळामध्ये आक्षेप, काही मंडळात पीक विमा द्यायचा. एक चाललं आहे काय? याला कोण दुजोरा कोण देतं आहे? कोण ह्यांना बळ देतं आहे? असं म्हणण्याची वेळ शेतकऱ्यावर आली. आणि सर्वात मोठं नुकसान म्हणजे आता अजून मोठं संकट शेतकऱ्यावर मोठं उभं राहणार आहे. कारण येणाऱ्या खरीप हंगामामध्ये जे 3 ट्रिगर लागू करण्याची अपेक्षा राज्य सरकारकडून होती, तर त्यासाठी राज्य सरकारने नकार दिलेला आहे. माननीय कृषीमंत्री यांनी मागणी केली होती की ट्रिगर लागू करण्यात यावं, परंतु केंद्र सरकारकडून या ट्रिगरबाबत कुठलीही अपडेट नाही. आज त्यांनी स्पष्ट नकार दिला आहे. जो सुधारित पीक विमा अगोदरचा आहे, तो सुधारित पीक विमाच राहील. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही. म्हणजे शेतकरी मित्रांनो, यावर्षी खरीप हंगाम 2025मध्ये नुकसान होऊन पीक विम्याची रक्कम तुम्हाला व्यवस्थित मिळत नाही. त्यामुळे पुढल्या वर्षी जर काही नुकसान जरी नसेल तर पीक विमाच मिळणार नाही, असं स्पष्ट संकेत याच्यावरून मिळत आहेत. त्यामुळे आता कितपत शेतकरी हे पीक विमा भरतील, कितपत शेतकऱ्यांना फायदा होईल, हा सांगण्यासारखा विषय झालेला आहे. आणि सरकार आणि विमा कंपनीला मलाही असंच वाटतं की शेतकऱ्यांनी पीक विमाच भरू नये. पीक विमा जर शेतकऱ्यांना नाही भरला की त्यांना द्यायचाही विषय नाही. त्यामुळे असं कुठंतरी करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून होऊ नये. राज्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2025मध्ये भलं मोठं नुकसान झाले, त्या शेतकऱ्यांना चांगली रक्कम देण्यात यावी. येणाऱ्या खरीप हंगामामध्ये 2026-27च्या खरीप हंगामामध्ये जे जुने ट्रिगर बंद केलेले आहेत ते जुने ट्रिगर परत लागू करण्यात यावे, तरच शेतकऱ्याला कुठंतरी फायदा होईल. आणि यासाठी माननीय खासदार असो, माननीय आमदार असो, जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी असो, प्रशासकीय विभाग असो, शेतकरी संघटना असो, सर्वांनीच एकत्रित येऊन यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण आता वेळ खूप कमी आहे. आता जर वेळ आता पाहायला जून महिना निघाला, आता पीक विम्यामध्ये बदल करणं ह्या गोष्टी होऊ शकतात, त्याही आताच होऊ शकतात. जेव्हा पीक विमा भरायला सुरुवात होईल त्यामध्ये जर बदल नाही करण्यात आला तर मात्र खरीप हंगाम 2025ची जी परिस्थिती पीक विमा वाटपाची झालेली आहे तशीच परिस्थिती 2026ची होऊ शकते. त्यामुळे तातडीनं यासाठी शेतकऱ्यांनी एकत्रित येणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांनी बोलणं गरजेचं आहे, लोकप्रतिनिधींनी बोलणं गरजेचं आहे, खासदारांनी आमदारांनी बोलणं गरजेचं आहे. कुठलीही गोष्ट बोलल्याशिवाय साध्य होत नाही. यासाठी शेतकरी आणि लोकप्रतिनिधींनी सर्वांनी प्रयत्न करून येणाऱ्या खरीप हंगामात तर हे 3 ट्रिगर लागू करून शेतकऱ्यांना चांगली नुकसान भरपाई कशी मिळेल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण यावर्षी खरीप हंगाम 2025मध्ये जो 30-40 हजार हेक्टरी पीक विमा आपल्याला मिळाला असता तो बुडाला आहे, आणि तो तरी भविष्यात बुडू नये यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे.
धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.